नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकराज्य अकॅडमी मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या लेक्चर मध्ये आपण शेकडेवारीवरील विदाउट सूत्र ट्रिक्सच्या माध्यमातून महत्वपूर्ण उदाहरणे पाहणार आहोत, जे की परीक्षाभिमुख असणार आहेत। पोलीस भरती व इतर परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे उदाहरण आपण आजच्या सेशन मध्ये पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, सर्वात प्रथम काय आहे बघा उदाहरण। 1200 चे 25% विचारलेला आहे आपल्याला। आता मित्रांनो, काय विचारले आपल्याला? टक्के म्हणजे शेकडा, 100 असतं, लक्षात ठेवा। 1200 रुपयाचे 25% विचारले। पहा मग 1200 रुपयाचे 25% आपल्याला किती आहे विचारले। बस एवढंच, आणि सोपा क्वेश्चन आहे विचारात घेतला तर, खूप सोपा क्वेश्चन आहे बघा। 25 एक 25, 25 एक चौक 100, 4 एक 4, 4 त्रिक 12, 2 शून्य जशाला तसं, आणि मित्रांनो 300 हे उत्तर आपलं करेक्ट आहे। आता हा अगदी सोपा प्रश्न होता। काय साधारण विचारले आपल्याला, 1200 रुपयाचे 25% भाग काढायचे। 1200 रुपयाला 25% म्हणजे 25 चे 100 ने भागल्यानंतर 300 हे उत्तर आपलं करेक्ट येऊन जाईल। अगदी सोपाच प्रश्न होता। असा प्रश्न एखाद्या वेळेसच येऊ शकतो। याच्यापेक्षा ऍडव्हान्स प्रश्न कसे येतात पुढे पाहू। आता पुढे काय विचारले बघा, तर पुढे काय विचारले, 825 चे 4% शोधायचे आपल्याला। काय? 825 चे 4%। 825 गुणाकारात 4% म्हटल्यानंतर 4/100 करून घ्यायचे। 4/100। आता या दोन पद्धतीत सोडवता येतं मित्रांनो। अवघड पद्धत वापरायची नाही आपल्याला, सोपी वापरायची। दशांश देऊन घेतला, चला या दोघांचा गुणाकार करून घ्या। 2 सोडूनच का दशांश दिला रे? छेदामध्ये 100 आहे म्हणून 2 सोडून दशांश दिला। 4 25 ला 0, हाचेले 2, 8 2 10 ला 0, हाचेले 1, 8 चौक 32 आणि 1 33 झालं। दशांशला दशांश देऊन टाका, 33 हे उत्तर आपलं करेक्ट येऊन जाईल। दशांशला दशांश देऊन टाकला, 33 हे उत्तर आपलं एकदम करेक्ट येऊन जाईल। अशा पद्धतीने 33 उत्तर काढणं गरजेचं होतं। ऑप्शन नंबर 1 करेक्ट आन्सर आहे। ठीक आहे, चला त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलंय बघा। 1000चे 15% काढायचे। 1000चे 15% काढायचे। याला सुद्धा ट्रिकच्या माध्यमातून कसं सोडवायचं सांगतोय। 1000 गुणाकारात चे म्हटलंय ना, चे म्हटलं गुणाकाराचं चिन्ह 15 भागिले 100। आता बघा, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, राहिलेल्या संख्येचा गुणाकार म्हणजेच उत्तर आलं 150 मित्रांनो। राहिलेल्या संख्येचा गुणाकार करणं म्हणजे उत्तर आलं 150। 150 करेक्ट आन्सर आहे। 150 करेक्ट आन्सर आहे। त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा, आता थोडंसं ऍडव्हान्स मध्ये विचारले बघा। 280 चे म्हटलंय, चे 12/7% म्हटलंय पोरांनो। याचे टक्के करताना बघा, 1/100 ने भागायचे, याला गुणायचे। 1/100 ने गुणून घ्यायचे। मग लक्षात घ्या, 7 एक 7, 7 चौक 28, 0ला 0, 12 चौक 48, 480 भागाकारात 100 करा। हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 जाऊन इथे एक दशांश दिला, 4.8 हे उत्तर आपलं करेक्ट आहे। असा प्रश्न तुम्हाला याच्या पूर्वी परीक्षेला विचारला होता। योग्य उत्तर काय आहे मग? 4.8। लक्षात आलं, समजलं मित्रांनो। 4 मिनिटांमध्ये आपण 4 गणित सोडवली। म्हणजे परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला 1.5 तासच वेळ आहे। 90 मिनिटांमध्ये बुद्धिमत्तेचे 25 प्लस गणिताचे 25 असे 50 प्रश्न प्लस मराठी व्याकरण 25 व जीएस जीके 25 अशा 100 मार्काचा पेपर असतो। मित्रांनो, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा परीक्षेत हे आताच ठरवा। कारण ऑफलाईन पेपर असतो, ग्राउंडवर पेपर असतो। ग्राउंडवर वारा असतो, ऊन असतं, ड्रोन फिरतो, पोलीस फिरतात, कुजबुज ऐकायला येते। आपली मनस्थिती तिथे चांगली असणं गरजेचं आहे, कॉन्फिडन्स आलेला आहे। जर तुम्हाला डेमो द्यायचे असतील, लक्षात घ्या, प्रत्यक्ष परीक्षेतलंच वातावरण व डेमो तुम्ही भोसरी किंवा इतर जवळपास एरियात राहत असाल तर माझ्या या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचे।
9665484048 क्वेश्चन पेपर तुम्हाला हवी असेल व्हॉट्सअपवर सुद्धा सेंड केली जाते आपल्याकडे क्वेश्चन पेपर. मला या व्हॉट्सअपवर सर लोकराज्य अकॅडमिक क्वेश्चन पेपर असा मेसेज करायचे. काय करायचंय? लोकराज्य अकॅडमिक क्वेश्चन पेपर. मी लगेच तुम्हाला दुसऱ्या मिनिटाला क्वेश्चन पेपर सुद्धा सेंड करतो. पोरांनो कुठल्याही अकॅडमीतले असाल आणि तुम्हाला जर आता शेवटच्या टप्प्यामध्ये अभ्यास करण्यासाठी क्वेश्चन पेपर लागत असतील तर मला मेसेज करायला विसरू नका. आणि मित्रांनो डेमो आमचे फ्री मध्ये आहेत सर्व विद्यार्थ्यांसाठी. डेमो सुद्धा देऊ शकता. मिनी पोलीस भरती प्रमाणे आपण डेमो घेत असतो प्रत्येक वीकला. चला मग मित्रांनो 5वा क्वेश्चन काय विचारलाय पहा. तर काय म्हटलंय बघा 540 चे 0.5% काढायचे आपल्याला. 540 चे 0.5% काढायचे. चे 0.5% शोधून दाखवायचे आपल्याला. लक्षात घ्या मग 540 आहेत. चे म्हटलंय, चे म्हटल्यानंतर गुणाकार 0.5% म्हटल्यानंतर भागाकारात 100. भागाकारात 100. आता पोरांनो दशांशच्या पुढे एकच अंक आहे म्हणून इथला दशांश काढून टाकला आणि ते 0 दिलं. काय फरक पडतोय का? नाही. हे कटला, हा सुद्धा कटला. पाऊण चोक 20 ला 0, हा चेले 2, 25 आणि 2 27 झाले. छेदामध्ये काय रे? 100 आहे. छेदामध्ये किती आहे? 100. राहिलेले 100 असं लिहून काढा. 2 सोडून दशांश द्या, उत्तर येईल 2.7. दशांशच्या नंतरचा एखादा अंक व त्याच्या पुढला 0 असेल तर त्याला अजिबात किंमत नसते. हे पण नियम लक्षात असणं गरजेचं आहे. मग काय आलं रे उत्तर? 2.7. 2.7 हे उत्तर आपलं योग्य आणि करेक्ट आहे. योग्य आणि करेक्ट आहेत. बघा त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन घ्या पोरांनो. 400 चे 6% म्हणजे 600 चे किती टक्के? 600 चे किती टक्के? आता याची मांडणी करता आली तरच आपल्याला प्रश्न सोडवता येतो. थोडस वाचून बघा बरं. प्रश्न एकदम सोपा आहे. 400 या संख्येचे 6% म्हणजे काय? नेमकं काय? अरे पोरांनो क्लासचे विद्यार्थी जे पाहत असतील म्हणजे काय रे? आपल्याला क्लासमध्ये सांगितले म्हणजे काय? म्हणजे कोणतं चिन्ह द्यायचं हे तुम्हाला माहित आहे का? सांगा फास्ट मध्ये. तर पोरांनो लक्षात घ्या 400 चे 6%. 400 चे 6%. 6 भागाकारात 100 म्हणजे बरोबर चिन्ह. 600 चे आता आपल्याला x% असं म्हणायचे फक्त बस. इथं काय म्हणायचंय? x% म्हणायचे बस. मांडणी कशी केली लक्षात घ्या. चे किती टक्के आपल्याला माहित नाही ना. x% मांडणी करायची. काय करायची? x% मांडणी करायची. आता बघा हे 100 हे 100 एकमेकाच्या विरोधात आहेत म्हणून आपण काय केलं? कट करून टाकलं. आता 400 गुणाकारात 6 भागाकारात 600. 6 1 6. 6 1 6. 2 शून्य जशाला तसे हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. उत्तर आलं मित्रांनो 4%. उत्तर काय आलं? 4%. लक्षात आलं? समजलं? योग्य आन्सर आहे 2 नंबर. 2 नंबर करेक्ट आणि बरोबर आन्सर आहे. 2 नंबरचा आन्सर आपलं एकदम बरोबर आहे. चला त्यानंतरच नेक्स्ट क्वेश्चन घ्या. 800 चे 12% म्हणजे 1000 चे किती टक्के? 800 चे 12% म्हणजे 1000 चे किती टक्के? सेम मागच्या उदाहरणासारखंच आपल्याला सोडवायचे. मागच्या उदाहरणासारखंच आपल्याला याची काय करायची आहे? मांडणी करून घ्यायची आहे. पहा मित्रांनो काय म्हटलेलं आहे. 800 चे 12% बरोबर 1000 चे आपल्याला माहित नसलेले टक्के x भागाकारात 100. सेम हे 100 कटून गेलं. आता तुम्हाला 2 क्वेश्चन मध्ये एक समजून आला असेल सरांनी कशी मांडणी केलेली आहे. त्याच पद्धतीने मांडणी करा. 100 कटवून घ्या. विषय राहिलेला खाली आला फक्त. 800 गुणाकारात 12 भागाकारात 1000
बरोबर आपल्याला x ची किंमत मिळून जाईल. पोरांनो हे कटलं हे कटलं बरोबर. इथे एक शून्य राहतो बरं का, इथे काय राहतो शून्य राहतो. 2 शून्य वरले खाल्ले 2 कटून गेले, 2 शून्य वरले खाल्ले 2 शून्य कटून गेले, हे 2 कुठले वरले 2 कटले. बारी आठी किती रे 96. x बरोबर बारी आठी 96 भागाकारात 10 आहे. आता हा शून्य कटवून टाकायचा आणि इथे एकदा दशांश द्यायचा. योग्य उत्तर काय असेल 9.6 असेल. ऑप्शन मध्ये कुठं दिसतो रे बघा. कन्फ्युज करण्यासाठी आपल्याला असा सुद्धा ऑप्शन दिला जातो. म्हणजे आपलं योग्य उत्तर हेच आहे. काय आहे 1 नंबरचं उत्तर आहे. स्पेलिंग मिस्टेक मुळे साधारण 1 लाख लोक आपण मागे टाकत असतो. 1 लाख आपले पुढे जात असतात लोक. त्यामुळे स्पेलिंग मिस्टेक करायची नाही बाळांनो, लक्षात ठेवा. अजिबात स्पेलिंग मिस्टेक आपल्याकडून झाली नाही पाहिजे, याच्यावर काटेकोर नजर आपली असणं तेवढेच गरजेचं आहे. चला मित्रांनो त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन घ्या. x चे 15% बरोबर 900 चे 10%, तर x बरोबर क्वेश्चन मार्क. आता थोडस फिरवले आणि आपल्याला ऑलरेडी एक गणितामध्ये x विचारलेला आहे. ऑलरेडी गणितामध्ये एक x विचारलेला आहे. तो x शोधायचा आहे पोरांनो, लक्षात घ्या. काय म्हटलंय रे x चे 15%, x चे 15% बरोबर, बरोबरच्या ठिकाणी बरोबर चिन्ह घेतलं. 900 चे 10%, 900 चे 10%, हे जर 100 घटला हा 100 घटला. आता हे 15 काय होईल रे खाली जाईल. x बरोबर 900 गुणाकारात 10 भागाकारात 15, 15 1 15, 15 सक्की 90, 0. x बरोबर 600 आलं मित्रांनो. किती आलं x बरोबर x ची किंमत 600 आलेली आहे. आणि योग्य उत्तर आहे 2 नंबरचं. योग्य उत्तर काय आहे 2 नंबरचं आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन घ्या पोरांनो. 5/16 चे 4% काढायचे. बघा इथे मांडणी करताना असं करायचंय. 5/16 चे 4% बरोबर क्वेश्चन मार्क. 5/16 चे 4% आपल्याला शोधायचे आहेत. आता या ज्या काही संख्या आहेत खूप महत्वपूर्ण आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. काय 4 1 4, 4 चोक किती झाले रे 16 झाले. राहिलेला भाग पुढे लिहून काढा रे. 5/400, 5/400 बरोबर. कारण राहिलेला भाग आपण पुढे लिहून काढलेला आहे, बाकी काहीच केलेलं नाही. 5 1 5, 5 40 80 झालं पोरांनो. 1 परत 80 झालं. 1/80 झालं. आता याला भाग देत असताना आपल्याला इथे एक शून्य घ्यायचं म्हटलं तर 0.0 ठेवावं लागेल. परत एक शून्य द्यावं लागेल, इथे एक शून्य द्यावं लागेल. हा शून्य कटला, हा शून्य कटला. 8 1 8, 8 1 8, उरलं किती रे 2 उरलं. 8 2 16, 8 45. योग्य उत्तर आलं 0.0125. अरे बैताडा, तुला जर एवढा जर गणित येत नसेल, लक्षात ठेव, हे जर कॅल्क्युलेशन जमत नसेल, पोलीस भरती तुझं काम उरलेलं नाही. तू आपलं 2 म्हशी घे, मस्तपैकी म्हशी राख, बापाला तेवढीच मदत होईल. घरचे पण दूध खातील आणि तू पण दूध खाशील आणि त्या दुधाचा व्यवसाय केला तर तुझी प्रगती होईल. किमान एवढं तरी आलं पाहिजे. मग तू कुठल्या अकॅडमी शिकतो याला महत्व नाही. तुला मार्ग दाखवणारा व्यक्ती नक्कीच चुकलेला आहे. का ओरडतोय मित्रांनो? तुमच्या आई वडिलांनी पैसे भरलेत रे बाबांनो, त्या पैशाचं काहीतरी चीज करा. खूप कष्टातून केलेलं आहे. आपण जर 10 रुपये कमवलो किंवा कमवत असाल, 10 रुपयामधले आपण 2च रुपये खर्च होतो, 8 रुपये बचत करण्याकडे लक्ष देत असतो. तसं आपल्या आई वडिलांनी सुद्धा आपल्यावर 2 रुपये 4 रुपये खर्च केला, तो बचतीतला केलेला हे लक्षात ठेवा. आणि पेटून उठा आणि घ्या पुस्तक रूपी साधनाला आणि मार्क रूपी वरदानाला लवकरात लवकर आत्मसात करा. लक्षात घ्या. चला त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलाय, 10 नंबरचा लास्ट क्वेश्चन आहे. सेम उदाहरण आहे. 3/8 चे 4% शोधायचे. 4 1 4, 4 2 8. पोरांनो लक्षात घ्या, 3 भागाकारात 200 आलं. 3 भागाकारात 200 आलं.
ठीक आहे, 3 भागाकारात 200 आलं, इथे एक शून्य दिला, 0.0 दिला, इथे एक शून्य दिला, 0 दिला, हे 2 कटले, हे 2 कटून गेले मित्रांनो. बरोबर बरोबर. सॉरी 24 आहे रे, सॉरी इथे 24 आहे ना, आपण 4 घेतलेला आहे, चूक झाली बघा, सॉरी माफी असावी. 3/8 चे 24% म्हटलेलं आहे. असू द्या, 8 एक 8, 8 त्रिक 24, 3 त्रिक किती झाले रे 9, भागाकारात 100. आता 9 भागाकारात 100 आहे. पोरांनो दशांश देताना असं द्यायचं 0.09, विषय मिटला. 2 सोडून दशांश दिला, योग्य उत्तर काय आहे 4 नंबर. बस. तर मी आता 15 मिनिटात 15 गणिते तुम्हाला, सॉरी 15 मिनिटात 10 गणिते सोडून दाखवले. सर्व विद्यार्थ्यांना समजले का? 15 मिनिटात 10 क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे आहेत. परीक्षेमध्ये सुद्धा ही जर स्ट्रॅटेजी वापरलात तर नक्कीच तुम्हाला प्रश्न सोडवायला कुठली अडचण येत नाही. मध्ये आपण बोललो, सांगितलं अकॅडमी बद्दल, म्हणजे 10 मिनिटात 10 प्रश्नांचं सोल्युशन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कसं वाटलं मला कमेंटमध्ये सांगायचंय. लाईक, सबस्क्राईब, जास्तीत जास्त लोकांना शेअर सुद्धा करायचं. धन्यवाद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.